त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण देणारा दुसरा विद्यार्थी या गावातील डॉक्टर सम्यक सुनील शिंदे सम्यक सुनील शिर्के व त्यांचे पाल्य या ठिकाणी उपस्थित असेल त्याला विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. तालुका संघाचे अध्यक्ष राजरत्न तांबे साहेब त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर सम्यक सुनील शिर्के. सन्मान चिन्ह व पंचशील देऊ. इंजिनिअरिंग मध्ये या गावातील पहिली इंजिनियर शुभांगी मंगेश शिर्के हिचा सत्कार तालुका संघाचे सरचिटणीस संदीप शिंदे करतील अशी त्यांना विनंती करतो. संदीप तांबे इंजिनियर शुभांगी मंगेश शिर्के हिचा सत्कार संदीप तांबे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. DJ आशिष SK वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट प्रज्ञा आणि शिर्के हिचा सत्कार अध्यक्ष सुधीरजी शिर्के करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ॲडव्होकेट प्रज्ञा आणि शिर्के हिचा सत्कार अध्यक्ष सुधीरजी शिर्के करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या गावातील दुसरे ॲडव्होकेट संदीप अनंत शिंदे यांचा सत्कार या कार्यक्रमाचे सत्कार संविधान प्रचारक आमिर काजी सर यांना विनंती करतो की संदीप शिंदे यांचा सत्कार करायचा आहे. सुरभी सुनील शिर्के MBA HR मध्ये हिचा सत्कार डॉक्टर नितीन मोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुरभी सुनील शिर्के HR मधून MBA केले.
त्याचप्रमाणे महिला संघमित्रा महिला मंडळ या मंडळाच्या माजी सरचिटणीस सुप्रिया अमोल कांबळे MBA IT क्षेत्रामध्ये यांचा सत्कार संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती मोहिते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुप्रिया अमोल कांबळे. या ठिकाणी या कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याकरता स्थानिक भावकीचे कार्यकर्णी, त्याचप्रमाणे स्थानिक भावकीचे खजिनदार आदरणीय शैलेश शिर्के, ऑडिटर भारत शिर्के आणि संदेशवाहक गौतम शिर्के यांना मी विनंती करतो की यांनी स्टेजवर यायचं आहे. मुंबई भावकीचे अध्यक्ष आदरणीय सुदेजी शिर्के यांना मी विनंती करतो की त्यांचा पंचशील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. शैलेश शिर्के, भारत शिर्के, गौतम शिर्के, त्याचप्रमाणे दिनेश लक्ष्मण शिर्के, दिनेश अनंत शिर्के यांना देखील विनंती करतो. दिनेश लक्ष्मण शिर्के या ठिकाणी मुंबई भावकीचे सन्माननीय चिटणीस आदरणीय श्याम शिर्के, सचिन बंडू शिर्के आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय संतोष आत्माराम शिर्के आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यांना मी विनंती करतो की आपण देखील स्टेजवर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार डॉक्टर नितीन मोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर नितीन मोरे, सचिन शिर्के, श्याम शिर्के आणि संतोष शिर्के. सचिन शिर्के, श्याम शिर्के, त्याचप्रमाणे सचिन शिर्के आदरणीय डॉक्टर नितीन मोरे यांना मी विनंती करतो. श्याम शिर्के, सचिनजी शिर्के, संतोष शिर्के यांचा पंचशील फीत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे मुंबई मंडळाचं. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबई मंडळाचे खजिनदार ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला आदरणीय विश्वनाथजी शिर्के, आदरणीय शरदजी शिर्के, ऑडिटर यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. आदरणीय विश्वनाथजी शिर्के यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. यांचा सत्कार आदरणीय आमिर काजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वनाथजी शिर्के यांचा सत्कार आदरणीय आमिर काजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला मंडळाच्या कार्यकारिणी आदरणीय करुणा किशोर शिर्के उपाध्यक्षा, त्याचप्रमाणे सुस्मिता सुनील शिर्के सरचिटणीस ते आजारी आहेत. त्याप्रमाणे चेतना प्रफुल्ल शिर्के यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. करुणा किशोर शिर्के, चेतना प्रफुल्ल शिर्के यांचा सत्कार मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुदेजी शिर्के करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. महिला मंडळी कार्यकारिणी आहेत या गावाची खऱ्या अर्थाने महिला मंडळी नवीन पूर्ण असताना देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आपण देखील त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे शिल्पा अभय कांबळे, मनीषा मनोहर शिर्के, छाया बाबूराम शिर्के, भारती भारत शिर्के, कविता गणेश शिर्के, सुहानी सुशील शिर्के, स्वाती श्रीधर शिर्के, रागिनी उमेश शिर्के या सर्व कार्यकारी मंडळांना मी विनंती करतो. मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुदेजी शिर्के
त्यांचं स्वागत करतील आदरणीय सुधीरजी शिर्के. त्याचप्रमाणे या ठिकाणी या बुद्धविहाराचे पुजारी आदरणीय संतोष पांडुरंग शिर्के यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे अपूर्व अरविंद शिर्के यांना देखील मी विनंती करतो. अपूर्व अरविंद शिर्के अपूर्व अरविंद शिर्के अपूर्व अरविंद शिर्के. त्याचप्रमाणे संतोष पांडुरंग शिर्के संतोष पांडुरंग शिर्के बुद्धविहार पुजारी या ठिकाणी स्थानिक बौद्धाचार्य आदरणीय किशोरजी शिर्के आणि अमोलजी कांबळे यांना मी विनंती करतो की आपण देखील स्टेजवर यायचं आहे. स्थानिक बौद्धाचार्य आदरणीय किशोरजी शिर्के हे माजी सरचिटणीस होते आमच्या स्थानिक भावकीचे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. दोन्ही बौद्धाचार्य स्थानिक आहेत. आम्हा मुंबई भावकीचे तालुका संघाचे अध्यक्ष आदरणीय राजरत्न तांबे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचं शाळेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आदरणीय किशोर शिर्के आणि अमोल कांबळे स्थानिक बौद्धाचार्य. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे माजी सरचिटणीस गौतमजी शिर्के यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील स्टेजवर यायचं आहे. माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष राजेंद्र शिर्के मुंबई भावकीचे माजी अध्यक्ष आदरणीय विनोदजी शिर्के यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील स्टेजवर यायचं आहे. सर्वांच्या सत्कारांच्या नावांची यादी ज्या व्यक्तीने वाचली ती व्यक्ती म्हणजे मुंबई भावकीचे उपाध्यक्ष आयुष्यमान गोपेंद्र वसंत शिर्के यांचा सत्कार तालुका संघाचे अध्यक्ष राजरत्न तांबे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. गोपेंद्रजी शिर्के. त्याचप्रमाणे दुसरी ग्रामस्थ भावकी या भावकीचे माजी अध्यक्ष रवींद्र रामचंद्र शिर्के हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार तालुका संघाचे अध्यक्ष करतील अशी त्यांना विनंती करतो. रवींद्र रामचंद्र शिर्के. त्याचप्रमाणे या गावातील माजी पोलीस पाटील सदानंद रामचंद्र शिर्के हे या ठिकाणी उपस्थित असतील. कृपया त्यांनी देखील पुढे यायचं आहे. सदानंदजी शिर्के. त्याचप्रमाणे या विहाराचं सुशोभीकरण लाइटिंग या दुसरे गावचे ख्यातनाम कवी गायक दीपकजी शिर्के यांचा सत्कार मुंबई भावकीचे अध्यक्ष सुधीरजी शिर्के करतील अशी तुम्हाला विनंती करतो. दीपकजी शिर्के. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे या गावचे सुपुत्र पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक सदानंद शिर्के हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार मुंबई अध्यक्ष सुधीरजी शिर्के करतील अशी त्याला विनंती करतो.
उशीर होतोय आणि काजी सर या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला संविधानातील नैतिक सामाजिक समता बंधुत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व गुणांना अवगत केलं त्याबद्दल मी अमीर काजी सरांचे पुन्हा एकदा दुसरी ग्रामस्थ हॉकी यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. खूप खूप शुभेच्छा. दोनच मिनिटं घेतोय. या जयंती महोत्सवात आयोजन करत असताना खऱ्या अर्थाने या दिवशी संविधान आणि धम्म हा लोकांना समजला पाहिजे आणि त्याकरता काजी साहेब यांना मुंबईवरून पाचारण आपण केलं. म्हणजे त्यांचा गाव मला वाटतं इथं मुंगी आहे, परंतु ते मुंबईला राहतात, त्यांना पाचारण केलं आणि ते इथे आले आणि संविधानावर अगदी विस्तृत अगदी चांगल्या पद्धतीची आपल्या सर्वांना माहिती दिली आणि ही खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि त्यामुळे ते इथे आले आणि जवळजवळ 1-1.5 तास ते त्यांनी संविधानाबाबत समजावून सांगितले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. मला वाटतं लाख शुभेच्छा आमच्या सर्व मंडळीकडून तुम्हाला लाख शुभेच्छा देतो. आणि आता तुम्ही रजा घेतलीच करायला त्यांना जायचं आहे, त्यामुळे मध्येच आलो आणि त्यामुळे तर ते आता जात आहेत. तुम्हाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो आणि तुमचे धन्यवाद देतो. जय हिंद. तसेच या साऊंड सिस्टम डीजे राजा डेकोरेटर यांचा सत्कार मुंबई अध्यक्ष सुधीरजी शिर्के करतील अशी प्रकारे विनंती करतो. राजा डेकोरेटर मला वाटतं या ठिकाणी बराचसा वेळ झाला आहे. कृपया मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की सर्वांना या ठिकाणी आपण चान्स देणार होतो, परंतु वेळेअभावी आपण सभेचा कार्यक्रम आटोपता घेत आहोत. या ठिकाणी तालुका संघाचे अध्यक्ष आदरणीय राजरत्न केशव तांबे साहेब यांना मी विनंती करतो की त्याने 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. राजरत्न केशव तांबे. मध्ये स्टॉप करताना थांबा, त्यांना बोलू द्या. सर्वांना सविनय जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारांना प्रथमतः तुम्हाला अभिवादन. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अंतर्गत सुसेली शाखा क्रमांक 3 या शाखेशी संलग्न मुंबई भावकी महिला मंडळ अंतर्गत सर्व संघटना यांच्या अथक प्रयत्नानं आज या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होत आहे. या जयंती महोत्सवाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, या विचार मंचावर सर्व मान्यवर मंडळी, या सर्वांना सविनय जय भीम करतो. आपण ज्या उत्सुकतेनं आज दिवसभर या जयंती महोत्सवात सामील आहात सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करतो. आपण खऱ्या अर्थानं जयंती साजरी करताना ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. पाहायला गेलं तर आपण बऱ्याचदा आपले लोक सुरुवातीपासून स्टार्टपर्यंत बाबासाहेब सांगतील, संविधान सांगतील, पण वेगळं एक वलय निर्माण करणं, कारण आपण सांगणं आणि इतरांनी अभ्यास करून सांगणं याच्यात फरक आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता हे काजी सर यांनी मांडलेली भूमिका, त्यांनी संविधानावर स्वतः केलेला अभ्यास आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न हा खरा वाखाणण्याजोगा आहे. आपली बरीच पोरा जर विषय दिला तर निबंध लिहितील, भाषणाच्या भाषणावर लिहितील, परंतु खऱ्या अर्थानं भारताच्या नागरिकांनी म्हणजे केवळ बौद्धांनीच नाही, भारताचे नागरिक म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा या संविधानावर
आणि आपल्या ह्या महापुरुषांवर बोलावं अशी एक साधक अपेक्षा आपल्या सर्वांकडून असायला पाहिजे आणि ती खऱ्या अर्थानं आपण इथं पूर्ण केली. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन. तथागतांची जयंती करतो आपण, बाबासाहेबांची जयंती करतो, शिवाजी महाराजांची जयंती करतो. करताना या थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना पण आपण तेवढीच जाणीवपूर्वक आपण त्यांना मान दिला पाहिजे. त्यांचे किमान एक विचार तरी आपण दरवर्षाला आत्मसात केला तर आपलं बरंचसं कल्याण झाल्यासारखं होईल. जयंती करायची, उद्घोष करायचा आणि तेवढ्यापुरतं थांबू नये तर त्याच्याही पुढे आपल्याला जाणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण भाषणामध्ये लोक म्हणतात की तथागतांचा, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्या घरी असायला पाहिजे, संविधानाची प्रत आपल्या घरी असायला पाहिजे. मित्रांनो, नुसतीच संविधानाचे आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म घरात असण्यापेक्षा त्याची पानं उघडली आहात का, आपण पानं उघडतोय का, याचं सुद्धा आपल्याला भान असायला पाहिजे. संविधानावर इतर धर्माचे लोक चांगल्या प्रकारे बोलू लागलेत आणि ज्या बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत, आपलं सुद्धा काम आहे की संविधानावर आपणही तेवढ्याच ताकदीनं बोलायला पाहिजे. तथागतांचे सगळे विचार आपण प्रेरित करून आपल्यापर्यंत वैयक्तिक जीवनाचे सुद्धा आणले पाहिजेत. शिवाजी महाराज आपण छाती ठोकपणे शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, नव्हे प्रत्येक विहारात शिवाजी महाराजांचा फोटो आहे, तेवढ्याच आदराने आपण त्यांना पुष्पहार अर्पण करतो, त्यांची जयंती साजरी करतो. पण शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. बंधूंनो, मी तुम्हा लोकांचा जास्त वेळ न घेता या महापुरुषांचे, मग आपण भाषण करताना अगदी तथागतांपासून सुरुवात करतात काही जण, ते अगदी जवळजवळ 25 महापुरुषांची नावं घेतात. पण जर कधी 25 महापुरुषांचे फोटो दाखवले तर कदाचित काही जणांना फोटो सुद्धा ओळखीचे नसतील. विचार तर राहिले बाजूला. त्यामुळे जेवढ्या आपल्याला माहिती आहे तोपर्यंत आपण थांबूया. अशा ह्या विचारांना मी तुम्हाला एवढंच सांगेन की ही जी जयंती आपण संयुक्त साजरी करतो त्या महापुरुषांच्या विचारांना आपण जाणीवपूर्वक आपल्या अंगीकारलं पाहिजे. बाबासाहेबांचे असतील अभ्यास, बाबासाहेबांनी जर एवढा तुमच्या आमच्यासारखं जीवन जगत असताना एवढं मोठे महान क्रांती केलेली आहे, मग ते 14 तळे असेल, काळाराम मंदिर असेल किंवा संविधान एवढं अभ्यासपूर्वक लिहिणं, ज्याची कलम कुणालाच लिहिता येणार नाही, एवढ्या जाती आपल्या भारतात आहे ते शोधून काढणारा नेता आपला महापुरुष महामानव आहे, हे सुद्धा आपल्याला जाणीवपूर्वक समजायला पाहिजे. दलितांचे न्याय हक्क मागणी करतानाच या भारतात एवढ्या जाती बाबासाहेबांनी शोधून काढल्या. हे आपल्याला जातीचं नाव घेताना सुद्धा आपल्याला अचंब वाटतं, अरे एवढ्या ही जात आहे का. आपल्याला फक्त ठराविक जाती माहिती आहेत, आपल्या जातीच्या पुढे आपण जात नाही. परंतु शिवाजी महाराजांनी सुद्धा तितक्याच सर्व जाती धर्मांना जवळ केलं होतं आणि त्याच पद्धतीनं तथागतांनी सुद्धा जातपात न मानता धम्म आपल्या सर्वांना सांगितलेला आहे. अनेक इतर धर्माचे जातीचे लोक तथागतांना शरण आलेले आहेत आणि तसंच बाबासाहेबांना सुद्धा त्यांच्या संविधानामुळे अख्खं जग ओळखू लागलंय. आणि म्हणून अशा ह्या तिन्ही महापुरुषांची जयंती साजरी करताना त्या तिघांना वंदन करून तुम्हाला सुश्री शाखेला, शाखेच्या सर्व भावकेंना मी या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. खेड तालुका शाखा क्रमांक 3 या शाखेच्या संयुक्त विद्यमाने आज जो काय हा जयंती महोत्सव साजरा होत आहे, त्यानिमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी धम्म जे काय आहे ते आता मगाशी आपण काजी सरांकडून सर्व ऐकलेलं आहे, त्यामध्ये शांतीचा संदेश हा एक आहे, तो आपण सर्वांनी त्याचं अनुकरण करावं. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. सन्माननीय अध्यक्ष महोदय, तालुका संघाचे सर्व कार्यकारिणी आणि या विचारपीठावर विचारमंचकावर उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, आणि मला या 5 मिनिटासाठी ऐकण्यासाठी आपण सर्वांनी शांतता पाळली किंवा शांत आपण दिसताय असे माझे सगळे, मला नातू म्हणा, भाचा म्हणा, भाऊ म्हणा, जे काही म्हणायचे ते म्हणा, असे माझे सगळे सुशेरीतील संपूर्ण बंधू आणि भगिनी, बाबासाहेबांबद्दल, बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल आपण खूप ऐकलेलं आहे. आपण ऐकतोय, अनेक शाहिरांकडून, अनेक गायकांकडून आपण ऐकतोय. पण आपल्याला एका काव्यपंथीची आठवण करून आपल्याला मी या ठिकाणी देऊन मी माझे विचार थांबवणार आहे. आचारा विना विचारवाया शुद्ध असे ते ज्ञान, बोध हा बुद्धाचा तू जाण. बुद्ध दुसरं तिसरं काही नसून
जे काही विचार आहेत या विचार जर आपण आचरणात आणले नाही, कृतीत जर आणलं नाही, तर कितीही तत्वज्ञान कितीही ज्ञान महान असलं तरी ते आपण त्याला सार्थकी जात नाही, किंवा बुद्धाचा बोध जो आहे ज्ञान जे आहे ते आपण ऐकू म्हणजे त्याला ग्रहण करू शकत नाही. जगानं बुद्धाला वंदावं अशी कोणती गोष्ट आहे की जगाकडे बुद्धाकडे जग आकर्षित आहे. आणि आपण सर्वजण म्हणतो विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, जसे बोलले तसे चालले, जसा विचार केला तसा आचार केला. त्यांनी सहज सांगितले, जे मी केले ज्या मार्गाने मी चाललो तुम्ही जर त्या मार्गाने चाललात तर तुम्हाला सुख आणि शांती मिळेल. पण बंधू आणि भगिनीनो, आमचा मार्ग काही चुकलेला आहे का? आम्ही कुठं हुकलेलो आहोत का? आमची दिशा काही बदललेली आहे का? याची विचार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती करत असताना ज्या प्रकारे लाइटिंगचा खर्च, स्पीकरचा खर्च, त्याचबरोबर जेवणाचा खर्च, सगळ्याचं बजेट मांडलं जातं. पण या जयंती निमित्तानं काही धार्मिक खर्च काही नियोजन तसं केलेलं आहे का? धार्मिकतेमुळे काही नियोजन आपलं झालेलं आहे का? आणि मला वाटतं धार्मिकतेसाठी जोपर्यंत आपण स्वतंत्र असं नियोजन करत नाही, मग बुद्धाला बुद्धत्वाची जी प्राप्त झाली ती कशातून प्राप्त झाली? ध्यान साधनेतून प्राप्त झाली. आम्ही आजच्या दिनी एक 5 मिनिटासाठी ध्यान साधना करायला, बुद्धाला आम्ही जेव्हा वंदन करतो, बुद्धाला जेव्हा आम्ही अभिवादन करतो, तेव्हा खरंच आम्ही पंचांग प्रणाम करताना आमच्यामधल्या एखाद्या दुर्गुणाला आम्ही पाहतो का? आणि आमच्यामधला जर दुर्गुणाला आम्ही पाहिलं नाही आणि तो दुर्गुण सोडला नाही तर आम्ही जयंती का करतोय हा प्रश्न सुद्धा आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात 1936च्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की मुक्ती कोण पथे या भाषणाची सुरुवात करताना म्हणतात की बाबासाहेबांनी 1936ला दिलेल्या भाषणात म्हणतात की तुम्हाला 3 बळांची गरज आहे. ती 3 बळं जर तुम्हाला प्राप्त झाली तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला हलवू शकत नाही. आणि हे 3 बळं फक्त सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे, कारण गोपीनाथ शिर्केने मला 5 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना कव्वाली ऐकायची आणि त्याच्या अगोदर तुम्हाला जेवायचं आहे. पण परंपरागत म्हणून मला आपण पुढं हा विचार माझा मांडण्यासाठी ही संधी मला उपलब्ध करून दिली आहे. तर पहिलं जे बळ आहे ते म्हणजे मनुष्यबळ. या सुशरीत मनुष्यबळाची कमतरता नाही. हाक मारली तर शेकडोनी माणसं जगतील. आणि आपल्याला कल्पना आहे की आता मंडपामध्ये काही लोक आहेत, काही लोक घराकडे आहेत. तबला लावायला एकदा सुरुवात झाली तर त्याच्या आधी लोक येऊन बसतील इथं, याची कल्पना आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात मग मनुष्यबळाची गरज कशाला हवी? लोकांना दाखवण्यासाठी, मोर्चा आंदोलन करण्यासाठी नाही, तर वैचारिक क्रांती करून आपल्या परिवर्तनासाठी एकमेकांपुढे आपला आदर्श नेमून किंवा आदर्श देऊन आपल्याला या मनुष्यबळाची गरज आहे. जर कुठे एखाद्या माणसावर जर अन्याय झाला तर अनेक माणसं त्यांच्याबरोबर उभी राहिली पाहिजे. आणि म्हणून विश्वबंधुत्वाची कल्पना आपल्याला जग जोडता आलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी बौद्ध धम्म देऊन आपल्याला जणू काही जग जोडण्याचं, जगाबरोबर आपल्याला एकत्र राहण्याचं सानिध्य बाबासाहेबांनी निर्माण करून दिलेलं आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आमच्याकडे द्रव्यबळ पाहिजे. आणि आज द्रव्यबळाची माझ्यामध्ये काही कमतरता नाही. आज सामान्यातला सामान्य माणूस, आज अनिल शिर्केची मुलगी जी आहे ही ॲडव्होकेट बनलेली आहे. अनेक अरुणचा मुलगी डॉक्टर बनलेली आहे, अनेक मुलं जेव्हा ही डॉक्टर, वकील बनलेले दिसतात. अनिल शिर्के जर याच गावामध्ये राहिले असता सुशेरीमध्ये तर अनिलची मुलगी, आपण कल्पना करू शकता, अनिलचा संसार आपण पाहिलेला आहे, तर अनिल आपली मुलगी ॲडव्होकेट बनली असती का? बाबासाहेबांनी सांगितलं की आपलं गाव सोडा आणि शहराकडे चला, कारण तुम्हाला विकासाची दिशा तुम्हाला तिथंच मिळणार आहे. आणि म्हणून शहराकडे जाऊ याचा अर्थ गाव भकास करा, ओसाड करा असा त्याचा अर्थ नाही. गावात राहूनही करता येतं जे शिर्के गुरुजींनी केलेलं आहे. अनेकांची मुलं भविष्यातही करणार आहे. त्यामुळे असंही समजू नका की आपलं भविष्य हित नाही, पण कुठंतरी आमचं बिघडतंय, काहीतरी आमचं बिघडलंय. आमचे 500 रुपये किती रुपये आमच्या मुलांसाठी, आमच्या कुटुंबासाठी आम्ही खर्च करतोय, आम्ही बचत करतोय की त्याचा आम्ही व्यर्थ अपव्यय करतो. इथं जर पाहिलं तर चुकीच्या मार्गाने आमचं अर्थकारण झालेलं आहे, आमचा पैसा चुकीच्या मार्गाने गेलेला आहे. आमची मुलं हुशार नाहीत असं समजू नका, आमची सर्वांची मुलं हुशार आहेत. कारण बाबासाहेबांच्या अनुकरणामुळे आज जरी काजी एवढे बोलू शकतात तर आम्ही तर माझी आहोत, माझी म्हणजे पूर्वीचे बौद्ध आहोत, मूळचे बौद्ध आहोत, तर आम्ही काय आमचा विकास करू शकत नाही. आणि म्हणून आर्थिक नियोजन करा. सुशेरीत कमवण्यासारखं कमी काही नाही. तुम्ही जिथं टाकाल तिथं उगवेल आणि जे पेराल ते तुम्हाला भरभरून देण्याची ताकद आहे सुशेरीच्या जमिनीत आहे. फक्त कष्ट करायची सवय ठेवा.
बंधू आणि बहिणींनो, मी तिसरा विचार आपल्यापुढे मांडतो आणि मी या ठिकाणी थांबतो. खऱ्या अर्थानं मला संधी दिली म्हणून मी बोलतो. तिसरं जे आहे ते मानसिक बळ. आणि हे मानसिक बळ कुठेतरी आमचं कमी पडतंय. दादा येईल, मुंबईवाला येईल, कुणीतरी येईल आणि एक ग्लास देईल. आशेवर राहू नका, आशेवर राहू नका. आपलं मानसिक बळ पाहिजे. मी बाबासाहेबांप्रमाणे, बुद्धांप्रमाणे मी माझं जीवन जगू शकतो. स्वतःला निर्भय बनवा, घाबरू नका. आणि जिथं जिथं तुम्ही मार्गक्रमण कराल, एखाद्या मुसलमानानं बाबासाहेबांबरोबर एवढं चिंतन करावं, बुद्धाबद्दल एवढं विचार मंथन करावं, ही सोपी गोष्ट नाही. कारण त्या काळजींमध्ये मानसिक बळ आहे, तुमच्या आमच्यामध्ये मानसिक बळ केव्हा येणार? आणि हे जोपर्यंत आमच्यामध्ये मानसिक बळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परिवर्तनाची, बदलाची दिशा आमच्यामध्ये नाही. या जयंतीच्या निमित्तानं म्हणून मी या कार्यकर्त्यांना नेहमीच म्हणत होतो, अरे बरेच दिवस झाले सुशेरीची जयंती नाही, धामणीची जयंती सुरू झाली. या तालुक्यामध्ये 2 जयंत्यांवर लक्ष माझं असेल. एक सुशेरीतली जयंती आणि एक धामणीतली जयंती. कवल्यांसाठी म्हणा, कार्यक्रमांसाठी म्हणा. आणि म्हणून हे मानसिक बळ तुमच्यामध्ये येऊया. मी बदलू शकतो, मी चांगला होऊ शकतो, एवढा आत्मविश्वास जर तुम्ही तुमचा जर निर्माण केला आणि ही जयंती, बुद्ध, शिवाजी महाराज, बाबासाहेब तुमच्या आमच्यामध्ये जर यांचा आदर्श जर तुम्ही आमच्या समोर जर ठेवला तर निश्चितच हे मानसिक बळ आमच्यामध्ये प्राप्त होईल. आणि जगातल्या कोणत्याही संघर्षाशी, जगातल्या कोणत्याही संधीशी आम्ही मुकाबला करू आणि आमचं जीवन उज्ज्वल करू, भवितव्य उज्ज्वल करू. आज ॲडव्होकेट, डॉक्टर आमच्याकडे फार 2-4 लोक होत आहेत. आपला गाव अख्खा डॉक्टर वकील करू. फक्त आपलं आर्थिक नियोजन करा, वाया जाणारा पैसा सत्कारणी लावा, एवढीच अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद. धन्यवाद. अमोने संगीत खुर्ची स्वरा जाधव, स्वरा जाधव. संगीत खुर्ची मोठा गट जान्हवी गणेश शिर्के प्रथम पारितोषिक. त्याचप्रमाणे महिला गट शिल्पा अभय कांबळे, शिल्पा अभय कांबळे महिला गट, महिला संघटनेच्या महिला कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्याचप्रमाणे मेणबत्ती पेटवणे या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केलं आहे त्या सुप्रिया अमोल कांबळे. तसेच स्वप्नील शिर्के, मेणबत्ती पेटवणे यामध्ये तळ्यात मळ्यात मुळी स्वरा जाधव प्रथम क्रमांक. मुलांचा गट अर्णव शिर्के. DJ Aziz SK. चमचा गोटी लहान गट रुबी प्रथम क्रमांक. त्याचप्रमाणे मोठा गट स्वरा जाधव. केसांमध्ये स्ट्रॉ लावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्यांनी प्राप्त केला आहे सुप्रिया अमोल कांबळे. बास्केटबॉल महिला गट चेतना शिर्के प्रथम क्रमांक. त्याचप्रमाणे शर्वी कांबळे, स्वरा जाधव. बास्केटबॉल मुलांचा गट अर्णव शिर्के व सम्यक शिर्के. सर्व स्पर्धकांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी बराचसा वेळ झाला आहे. आपल्या सर्वांना कव्वालीचा कार्यक्रम
ऐकण्याकरता सर्वजण उत्सुक आहात। मी या ठिकाणी सुसेरी ग्रामस्थ भावकी मुंबई या भावकीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुधीरजी शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। सुधीर सुदाम शिर्के। खेड तालुका समाजसेवा संघ उपाध्यक्ष, गटाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर, सर्वच सन्माननीय आहात। सर्वांचं नाव घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही। सर्वांचा आदर करतो, सन्मान करतो। उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आजचा सभेचा कार्यक्रम मला अध्यक्षांनी म्हटलं, आता तालुक्याच्या अध्यक्षांनी, की आपण एक दुसऱ्या इतर समाजाच्या माणसाला आपण धर्म सांगण्याकरता इथं निमंत्रित केलं आणि हे करायला हवंय। कारण आपण आहोत, आपण सांगतो, परंतु इतरांचा सुद्धा उत्साह वाढवला पाहिजे, त्यांना सुद्धा बोलवलं पाहिजे। आणि त्यामुळे त्यांनी जवळजवळ 1.5 तास आपलं त्यांनी संविधानावर सांगितलं, त्यांना थांबवलं नाही। त्याला कारण आहे की आपल्या लोकांना थोडंसं थांबवलं तरी चालेल आणि विशेषतः त्यांना संधी दिली, त्यांना बोलून दिलं आपण, आणि हे त्यांच्यासाठी आवश्यक होतं। आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मी कालपासून कार्यक्रम होतो, खऱ्या अर्थाने महिलांनी आणि स्थानिक भावकीने जे सहकार्य केलं, कार्यकारिणींनी सहकार्य केलं आणि महिलांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे मुंबईची मंडळी आता 2-3 वर्ष कोरोनामध्ये काय आम्ही हाल सोसलेत, आम्हाला माहिती 10/10च्या खोलीमध्ये आम्ही म्हणलं तर तो वर्ष आम्ही कसं काढलंय आम्हाला माहिती आहे। आणि त्यामुळे 2-3 वर्ष काही जयंती होत नव्हती आणि त्याकरता हा जो कार्यक्रम जो झाला त्या कार्यक्रमाला मुंबईची झाडून मंडळी आली। अगदी एका महिन्यामध्ये आपण कार्यक्रम उभा केला आणि सर्व मंडळी अगदी फॅमिलीसह आली। तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। एका महिन्यामध्ये अगदी सर्व वर्गणीची सर्व अरेंजमेंट करणं ही सुद्धा साधी गोष्ट नव्हती, परंतु बैठकी एका महिन्यानंतर दुसऱ्या महिन्याला बैठक होते, परंतु मोबाईलवर सर्वांनी वर्गणी पाठवून दिली आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीचं सहकार्य केलं, उत्साह वाढवला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आता थोड्या वेळामध्ये थोडंसं जेवणाची तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये जेवण झाल्यानंतर कार्यक्रमाचे आपण लगेच ताबडतोब 10 वाजता कव्वालीचा कार्यक्रम सुरुवात झाला पाहिजे। या दोन्ही कव्वाली आवाज माझा जात असेल तर दोन्ही कार्यक्रम वाल्यांनी लक्षात घ्यावं। मला वाटतं सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझी मंडळी, तालुक्याची मंडळी, गटाची मंडळी, डॉक्टर मंडळी यांना बोलायला आपण जर दिलं असतं तर खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले असते, परंतु त्यांना मी थांबवतोय। त्यावेळेस म्हणजे आपले क्षमस्व मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। पुढच्या वेळेला आवश्यक आपला वेळ असेल तर आपण बोलवलं जाईल आणि ज्या वेळेला आम्ही बोलू त्या वेळा तुम्ही येत आहात, आम्हाला सहकार्य करत आहात, आमच्या मंडळीला सहकार्य करत आहात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि हा कार्यक्रम, सभेचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आता थोड्याच वेळामध्ये तिकडे जेवणाची तयारी तिकडे होईल, आपण सर्वांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो आणि त्यानंतर अर्ध्या तासामध्ये ताबडतोब कव्वालीचा कार्यक्रम सुरुवात होईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। आपण सर्व कालपासून जे सहकार्य करायचं असतात पुन्हा धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि सभेचा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो।